हमारे बुजुर्ग और सियासत में यहाँ सबके गुरु सुबोध साहू साहब को मैं इस शेर से आवाज दे रहा हूँ कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा। यारों मैं इस जमाने का एक संग तराश हूँ, पत्थर को बोलने का हुनर दे के जाऊंगा। ऐतिहासिक नगरीमध्ये ऐतिहासिक राजकीय जल्लोष आपण पाहून राहिलो। खामगावचा जल्लोष पहिलाच नाही, कारण माजी आमदार सामंता म्हटले की टायगर शेर आणि राजकारणाचा एक राजकीय पटू म्हणून त्यांच्या मार्गदर्शनात नरूभाऊ खेडेकरसाठी त्यांनी आखाडा बनवला। आज उपस्थित नरूभाऊ खेडेकर, सानंदाजी सर्व व्यासपीठावर दिसतात का? किती लोक? 10, 12, 15, 20 आहे। 78चे नाही, मग मी तुमच्यात एकटाच आहे। आज माझं वय 80 वर्षाचं आहे आणि हे मला येथपर्यंत पुन्हा आणलं, हे काँग्रेसच्या विचारानं मला इथपर्यंत आणलं। मी पंजाबचं तिकीट व्यक्त केलं, आमदार निवडून आलो। 1990ला पंजाब निवडून आलो, मंत्री झालो। 95ला उभं राहिलो। माझं दुर्दैव नाही, काँग्रेसचं दुर्दैव, काँग्रेस पडली। 1990ला मी प्रताप जाधवांना पाहिलं। आज विचार करा, कशासाठी आपण लढून राहिलो, कशासाठी मत मागून राहिलो। मी मेहकर भागातला सध्याचे खासदार नरूभाऊच्या विरोधातले, हे मेहकर भागातले लोक म्हणतात सुबोध सावजी नरूभाऊ चिखलीचे, तुम्ही मेहकरचे, मेहकरच्या खासदाराला का विरोध करता? मी मेहकरच्या खासदाराला विरोध नाही करणार, हा विचाराचा विरोध आहे। तुमच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून इथे जर वर्षाचे कोणाच्या जनतेशी थोडेफार जवळचे संबंध असतील तर आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतो। तुम्ही गेली 15 वर्ष झाले खासदार आहे, पहिले 5 वर्ष काँग्रेसची राजनीती होती, समजू शकतो। नंतरचे 10 वर्ष तुम्ही मोदीच्या राजनीतीत काढले। 10 वर्ष म्हणजे 60 महिने, 12 पंच 60। या खासदारांनी, विरोधक खासदारांनी, नरूभाऊच्या विरोधक जे खासदार आहे यांनी 60 महिन्याच्या फक्त नरेंद्र मोदीवर 60 ओळी इंग्रजीमध्ये लिहून टाकला। मोदी कसे आहे, नरेंद्र मोदीनं काय केलं, यांनी इंग्रजी फक्त 60 ओळी लिहून दाखवा, मी माझा विरोध करून देतो। देशामध्ये भाषा कोणती चालते? महाराष्ट्रात फक्त मराठी, बाकी हिंदी आणि इंग्रजी। यायला इंग्रजी तर येतच नाही, हिंदीचं ज्ञान नाही, मग तुमचं आमचं प्रतिनिधित्व कसं करणार? बरं इतकं जाऊ द्या, हिंदीत तरी यांनी स्पष्ट चांगल्या हिंदीत 60 ओळी लिहून दाखवा, शक्य नाही। 60 महिने
यांनी 10 वर्ष राज्यात पद भूषवली. देशाच्या 2 समित्याचे अध्यक्ष होते. देशाच्या 2 समित्याचे अध्यक्ष होते. 10 वर्ष खासदार होते. 10 वर्ष खासदाराकडे कोणतं काम असते? नालीचं नसते, रस्त्याचं नसते, दिवाबस्तीचं नसते, दवाखान्याचं नसते. केंद्र शासनाच्या योजना आणण्याचं काम असते. मग यांनी 10 वर्षाला त्या केंद्र शासनाच्या कोणत्या 10 योजना आणल्या? जनतेसमोर सांगा. मी माझा त्यांचा निरोप सोडून देतो, नाही तर त्यांना आपली पेटी बंद करा. अरे तुम्ही जर लोकांची मतं घेऊन निवडून जाता आणि 10 कामं नाही केंद्र शासन आणू शकत हे सांगतील. ते करमोडा आणि दत्तक घेतलं तिथे लाईट लावा. अरे अजून तो लागला नाही. हे कामं झाले का काय करायचे? तुम्हाला मी जे मला सांगितलं की घटनेची यांनी पायमजली केली. हा माझ्याकडे तरुण भारतात वर्तमानपत्र आहे. एप्रिलच्या 1 तारखेचा तरुण भारत वर्तमानपत्र आहे. आणि याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी भारत रत्न पुरस्काराने सन्मानित. म्हणजे लालकृष्ण अडवाणींना भारत रत्न पुरस्कार दिला. कोणाच्या उपस्थितीत? नरेंद्र मोदीच्या उपस्थितीत दिला. कोण? भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. याच्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती उभ्या आहे आणि भारताचे पंतप्रधान खाली बसले. काय प्रकार आहे हा देशाचा एवढा मोठा अपमान. लोकसभेत तुम्ही केला अपमान. राष्ट्रपतीला बोलावलं सुद्धा नाही. आमची अपेक्षा होती की राम हा सर्व जाती धर्माचा आहे. तिथे तरी आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्या हाताने पूजा व्हायला पाहिजे होती. केली कोणी पूजा? लाल आपले पंतप्रधानांनी. आपण सगळे हिंदू आहात, सगळे हिंदू आहात. तुमच्या घरी साधी जरी पूजा असली, तुमच्या घरी सत्यनारायणची जरी पूजा असली, तुम्हाला जर घरात बायको आहे तर तुम्ही सपत्नीक पूजा करता. एकटे शेळे पूजा नाही करत. मग आपल्या पंतप्रधानांनी रामाची पूजा केली, बायकोला घरी ठेवला आणि शेळ्याने पूजा केली. कसं काय राम भाऊ? आणि इकडे हम हिंदू आहे, हम हिंदू आहे, हम हिंदू आहे. तुम्ही सगळे हिंदू आहात. तुमच्याही घरी आई वडील यांची मौत झाली असेल. ज्याच्या घरी आई वडिलांची मौत होते, जो खांदा देतो, जो समोर मडका धरतो, जो अग्नी देतो, तो आपल्या डोक्यावरचे आणि चेहऱ्यावरचे केस दान देतो. आहे का खरं माझं? खरं आहे का? मग मोदीजीच्या आई वारल्या. हा हिंदू आहे, हिंदू आहे. अरे तुमच्या आई वारल्या, तुम्ही ना डोक्याचा केस दिला ना दाढीचा केस दिला. हिंदू आहे. विचार करा. हे सगळं तुम्हाला समजते. पण आपण इथून गेलो की विसरून जातो. सर्वोच्च किताब दिला. त्या भूतान देशाची लोकसंख्या किती आहे माहितीये का? त्या भूतान देशाची लोकसंख्या आहे 7,82,000.
आणि 42 7,82,042 ज्या देशाची संख्या आहे त्यांनी यांना सर्वोच्च मानलेला मला यांना सानंद दिला एवढे लोक जमवल्यावर कोणता किताब द्यायला पाहिजे ये तो हमारे पंतप्रधान सभी बड़े बड़े विचार करा गोष्टीचा काल परवाची गोष्ट मंडळी मित्रमंडळी तुम्ही सगळे माझ्या गावात 4 भाजपचे लोक बँड वाजा घेऊन स्टेट बँकेवर गेले डोणगाव गावात 4 भाजपची मंडळी बँड वाजा घेऊन स्टेट बँकेत गेली ते म्हणे आमचा मोर्चा नाही आत गेले एजंटजवळ बसले साहेब म्हणजे आम्हाला चौघाला नाही 2-2 लाख रुपये कर्ज पाहिजे ते म्हणजे तुमचं कागदपत्र आमच्या कागदपत्र काही नाही त्यांनी पेपर दाखवला मोदीजीनं सांगितलं म्हणे 125 करोड देशवासी हे माझे परिवार के सदस्य आहे आम्ही त्याच्यात आलो आणि त्यांनी सांगितलं ते मोदीची गॅरंटी आहे तर मोदीच्या गॅरंटीला आम्हाला तुम्ही द्याल धडापड झाली म्हणजे भाजपवाल्यांची त्याची धडापड झाली स्टेट बँकेचे मालकांना उठवले असं मैं कुछ नहीं जानता मोदी की थी तुम क्या है वो लाओ क्या संपाद मिळली आता ही जर भाजपवाल्याची परिस्थिती आहे तो या देशातल्या 124 करोड मध्ये तुम्ही आम्ही आहे कशाची गॅरंटी मेरा सब परिवार और सबकी गारंटी है एक पैशाचा स्टेट बँकेचा मॅनेजर मोदीच्या नावाने गॅरंटी देत नाही काय काढली गॅरंटी जीगाव प्रकल्प ना केंद्राने केला ना राज्याने केला ना जळगाव नावाच्या आमदाराने केला ना खासदाराने केला तरीही मोदी की गॅरंटी सगळे शेतकरी भरपूर राहिले आणि म्हणून आज देशमुख साहेबांनी सांगितलं काय काय होऊन राहिलं आज सगळ्या लोकांना धान्य फुकट आहे कारण काय मोदीला माहिती आहे हे भेटायला लागलं त्यांच्या घरी काही नाही काढून ते सिलेंडर घेऊ शकत नाही ते खायचं तेल घेऊ शकत नाही ते तूर डाळ घेऊ शकत नाही ते चांगला कपडा घेऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला मला एका 26 तारखेला नरूभाऊ खेडेकर प्राध्यापक आहे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पदाची जाण आहे आणि निश्चितच ते या पदापासून या जिल्ह्याला विकासाकडे नेणार आम्हाला तुमच्यापासून रोड नको काही नको आज या जिल्ह्यात जे तरुण आहेत त्यांचं लग्न होत नाही या जिल्ह्यात त्यांचं लग्न होत नाही मागच्या 10 वर्षात जर या खासदारांना केंद्राच्या काही मोठमोठे कारखाने असले असते तर आपले तरुण नोकरी लागले असते आणि पोरीचे बाळ या तरुणाच्या मागे फिरले असते म्हणून तुम्हाला इकडच्या भावी जायचं आता फक्त लक्ष करायचं की आपण किती इंडस्ट्री म्हणतो आणि रायगड पा कोकण पा तिकडे ठाणे पा मुंबईचा भाग पा हे कुठून आलं सगळं बुलढाण्यात काही नाही फक्त तुम्ही काय पाहतो एकदा जोरदार झालं पाहिजे दिलीप शेठने आजो आखाडा भरवला त्याच्यात आमच्या नरूभाऊ मल्लासाठी जोरदार आवाज आला पाहिजे आवाज देताना जसे तुम्ही आवाज द्या तसं व्यासपीठावर आवाज द्यायला पाहिजे नाही तो तुम लढो हम गिराते असं नाही झालं कपडे
मी म्हणेल आली आली, तुम्ही म्हणा मशाल आली. आली आली मशाल आली, हात वर करून आली मशाल आली, आली आली मशाल आली. धन्यवाद सावजी साहेब. पोटतिडकीनं तुम्ही